चालला? शाळेत. शाळेत. आज शनिवार आहे. शनिवार आहे. शनिवारी सकाळची शाळा आहे. मी शाळेत चाललो. तर मैत्रिणींनो, आज शिवमची सकाळची शाळा होती, त्यामुळे त्याला सकाळी लवकर शाळेत सोडून आले. खरं तर व्हिडिओ थोडासा लेट येतोय, पण व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे, त्यासाठी व्हिडिओ शेअर करते. सकाळी सकाळी जेव्हा शिवमला शाळेतनं सोडून येत असते त्यावेळेस खरंच म्हणजे रोज सकाळी जर लवकर उठलं ना, पूर्ण दिवस खूप छान सुंदर मस्त असा जात असतो. बघू शकता, अतिशय फ्रेश शांत असं वातावरण आहे आमच्या घराकडे. त्यानंतर बघू शकता, सकाळी 7:30 वाजता सुद्धा सूर्य इतका लवकर उगवलेला आहे. त्यानंतर शिवमचे बाबा घरी परत येत होते, त्यामुळे मग त्यांचा फोन आला होता मला, ते घेण्यासाठी येत होते. शिवमला शाळेत सोडून आले होते, त्यामुळे मग सकाळी माझा चहा वगैरे झालेला होता, पण घरी आल्यानंतर त्यांना चहा वगैरे घ्यायचा होता. पण त्याआधी त्यांचं सर्वात महत्त्वाचं काम ते म्हणजे रिक्षा स्वच्छ करणं. माझा नवरा स्वतःची जितकी काळजी घेत नाही तितकी रिक्षाची घेतो. जसं की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते, त्यांचं म्हणणं असतं की आपण ज्या गोष्टीवरती पैसा कमवतो किंवा ज्या गोष्टीवरती आपलं घर चालतं ती गोष्ट स्वच्छ, छान, सुंदर, व्यवस्थित ठेवायलाच पाहिजे. यासाठी शिवमचे बाबा ऑफिसवरून आल्यानंतर पहिले रिक्षा स्वच्छ करून घेतली, कारण आज नळांना पाणी आलेलं होतं. त्यामुळे आधी रिक्षा स्वच्छ केली आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात केली. खरं तर आज बाजार पण होता, शिवजयंती पण होती आणि सकाळची शिवमची शाळा दुसऱ्या दिवशी होती, पण शिवजयंतीचा व्हिडिओ शेअर करायचा राहिलेला होता. त्यामुळे आजच्याच व्हिडिओच्या पुढे मी शिवजयंतीचा व्हिडिओ अटॅच करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तर बघू शकता, अक्षरशः रिक्षाला अंघोळ घातली जाते आमच्याकडे, अंघोळ. वॉशिंग सेंटरला तर काय तुमची गाडी एवढी स्वच्छ करून मिळेल तितकी माझा नवरा स्वतः हाताने घासून पुसून ती गाडी स्वच्छ करत असतो. मी त्यांना खूप वेळा बोलत असते, तिला जितका जीव लावता तितकं मला लावला असता तर मी अजून मेंटेन राहिली असते. त्यानंतर मग घरी जायचं होतं, पण मग छोट्या छोट्या काही गोष्टी होत्या त्या आवरून घेतल्या. घरी जाऊन जेवण वगैरे झालं. त्यानंतर संध्याकाळी मी बाजारात दुकान लावलं. त्यानंतर बाजूला भाजीचं दुकान होतं. शिवमला इथे मोबाईल दिलेला होता, थोडा वेळ मोबाईल बघतो आणि त्यानंतर मग अभ्यास करतो सोबत असला की. या पद्धतीने मी गाऊन सगळे मांडून घेतलेले होते. त्यानंतर आज होती म्हणजे त्या दिवशी होती शिवजयंती. हा व्हिडिओ 6 तारखेचा आहे. शिवजयंती होती, तर शिवजयंतीनिमित्त मोठी भव्य दिव्य अशी रथयात्रा निघणार होती, तर त्यासाठी ही सगळी तयारी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप महत्त्वाचे असे क्षण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण ज्या धर्मात, ज्या जातीत, ज्या कुळात जन्म घेतलेला आहे, ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण अगदी जल्लोषात आणि आनंदात साजरी केली पाहिजे, या मताची मी आहे. तर त्याच पद्धतीने यावर्षी आमच्या गावात अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली होती. खरंच खूप छान वाटतं. ज्या गोष्टींसाठी ज्यांनी सहभाग घेतलेला होता ते तर अगदी आनंदी आणि उत्साही दिसत होते. बघू शकताय, महिलांचा सुद्धा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्या महिला आज अतिशय मस्त सगळ्या भगव्या रंगामध्ये भगव्या होऊन आलेल्या होत्या. त्यानंतर पुढे तर मी असा सुंदरच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे ना, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता फक्त रथाला सुरुवात होतीये, तर बहुसंख्येमध्ये महिला तिथे उपस्थित होत्या आणि त्या सगळ्या महिलांनी जिजाऊ पैठणी वेअर केलेली होती. बघू शकताय, सुंदर अशी चंद्रकोर, त्यावर पदरावरती तुतारीची डिझाईन आणि भगव्या रंगाची पैठणी आणि फेटे. काय शोभून दिसत आहेत ना बायका. हाच खरा आपल्या भारतीय महिलांचा
पोशाख आहे. खरं तर आपण वेगळ्याच भरकटलेल्या मार्गावर जाण्यापेक्षा या महिला जशा नटून थटून नथी घालून जशा आल्या आहेत ना, एक झेंडा घेऊन मिरवत आहेत, तेवढाच तो अभिमान आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जीवनामध्ये राहिला ना, तर आपल्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टी करायची गरज पडणार नाही. मुलं, लहान मुलं, मोठी मुलं, पुरुष मंडळी, स्त्री मंडळी, लहान मुली सगळ्या अगदी आनंदात आणि जल्लोषात होत्या, बघू शकताय. आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक चालली होती. कुठेही अतिशयोक्ती नाही, कुठेही फक्त नाचण्याचा उच्छाद नाही, कुठेही आपली लाईन सोडून बाहेर मुलं येत नाही आहेत, येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता मोकळा करून दिला जातो आहे, कुठेही ट्रॅफिक जाम झालेलं नाही आहे. असं जिथे असेल ना, तिथे तुम्ही मिरवणूक काढायला काहीच हरकत नसते. काही ठिकाणी फक्त मिरवणूक असते, सगळीकडे चक्काजाम असतो आणि आमची यात्रा निघाली, असं नसतं. ही जी शिस्त आहे ना, ती शिस्त तुम्हाला फक्त शिवजयंतीमध्येच बघायला मिळू शकते. बघू शकतायत महिलासुद्धा किती शांततेत आणि घोषणा देत देत सगळ्या चाललेल्या आहेत, पण तो कुठेही दुसऱ्यांना त्रास होईल, लोकांना त्रास होईल असं अजिबात नव्हतं आमच्या परिसरामध्ये. फक्त बँड वाजवणं, त्यानंतर नाचणं कुदणं म्हणजे शिवजयंती नाही आहे. तर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारसुद्धा आपल्यामध्ये आत्मसात करणं ही म्हणजे सुद्धा शिवजयंती असते. बघू शकताय अश्वारूढ रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. खरं तर ज्या वेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांना बघते ना, आणि बाकीच्या गोष्टी ज्या आपल्या राज्यामध्ये देशामध्ये घडता येत ना, त्या बघितल्यानंतर असंच वाटतं आजसुद्धा की माझा राजा आज राहिला असताना तर भारतातल्या राज्यामधल्या, महाराष्ट्र राज्यामधल्या कोणत्याही नराधमाची आपल्या महिलांकडे, स्त्रियांकडे, मुलींकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत झाली नसती, असं प्रत्येक वेळेस वाटतं. बघू शकताय महाराजांचा पुतळा किती सुंदर दिसतोय. मला खूपदा असं वाटतं की हा महान पुरुष जर अजून राहिला असताना तर कोणत्याही राज्य, आपण म्हणतो ना, कोणत्याही पक्षाची गरज पडली नसती. खरंच खूप खूप सुंदर वाटतं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची अशी मिरवणूक निघते. तुमच्याकडे ही मिरवणूक कशी सेलिब्रेट केली जाते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघू शकता ही छोटीशी शिवकन्या आहे आणि तो तिचा आनंद, उत्साह तुम्ही तिच्याकडे बघून समजूच शकता. तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत असते. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, त्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करावं लागणार आहे आणि मला एक कमेंट करून सांगावे लागणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही कमेंट तुम्हाला आवर्जून करायची आहे. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाय बाय.